रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नाही. उमेदवारीचा खेळ अजून चालूच आहे शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये. 7 मेला लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये इंडिया, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे साहेबांनी या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाकरता विद्यमान खासदार विनायक राऊत साहेबांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रचाराला टप्प्याटप्प्यामध्ये संपर्काच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. भविष्यातल्या कालखंडामध्ये हा प्रचार असा वाढत जाणार आहे. आणि दुर्दैवाची एक गोष्ट आहे की ह्या असलेल्या समोरच्या शिंदे गट असेल, भाजप गट असेल, अजितदादा गट असेल, त्याला उमेदवार सापडत नाही. आणि याचा अर्थ असा आहे की हे अपशकुनाला सुरुवात झालेली आहे. निश्चितपणे ही कोकणची जनता यांचा विश्वास वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुखांवरती आहे. हा संपूर्ण बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये आत्तापर्यंत इथल्या जनतेने, मतदारांनी एकदा ना दोनदा खासदार विनायक निवडून दिलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडून देऊन हॅट्रिक साधणार आम्हाला विश्वास आहे. तर आज तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये नारायण राणे यांचा झंझावाती दौरा होतो आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी अजून उमेदवारी जाहीर व्हायची, पण सभांचा धडाका या ठिकाणी नारायण राणे लावताना पाहायला मिळते. खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने शिंदे गट की भाजप गट यांच्यामध्ये एकमत होत नाही. आणि म्हणून नारायण राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, विद्यमान खासदार, विद्यमान मंत्री आहेत आणि म्हणून त्यांनी येणं, त्यांच्या सभा घेणं, परंतु सभेमध्ये ते काय सांगणार लोकांना? उमेदवार मी आहे, उमेदवार कोण आहे? उमेदवारची घोषणा न होता सुद्धा सभा त्यांनी आज घेतलेला आहे. पण सभा किती घेऊन या कोकणवासियांचा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती निश्चितपणे आहे. रामदास कदम काल असं म्हणाले होते की जर श्रीकांत शिंदेला उमेदवारी जाहीर झाली नाही तर मी राजकीय संध्याच घेईन, आणि आज त्यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली पाहायला मिळते. रामदास कदमाने आतापर्यंत अशा तऱ्हेची अनेक विधानं केलेली आहेत. माझं वाटतं ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याला बहुतेक स्वप्न पडलं असावं आणि बहुतेक पेपर आता फुटला असेल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी जाहीर करून टाकलं की एकनाथ शिंदेच्या मुलाला म्हणजे श्रीकांत उमेदवारी मिळणार. आता त्याचा अर्थ आहे पेपर फुटला असं माझं मत आहे. बरोबर. या ठिकाणी ज्या पद्धतीनं सध्या कलगीतुरा गंगेला पाहायला मिळतोय महायुतीमध्ये, काय सांगाल या संदर्भामध्ये? नाराजी कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी ही निश्चितपणे आहे. तर एकनाथ शिंदेबरोबर जे खासदार गेले त्या लोकांना उमेदवारी मिळाल्या का? माझ्या माहितीप्रमाणे 5 विद्यमान खासदारांच्या उमेदवाऱ्या डावलल्या गेल्या. याचा अर्थ असा आहे की गेलेली लोक आमची पूर्णतः फसलेली आहेत आणि मग त्याचा परिणाम सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून त्यांचा अपयशाला सुरुवात झाली. ही अपयश निश्चितपणे त्या भविष्यामध्ये दिसणार आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये इंडिया महाविकासामध्ये वर्चस्व असेल आम्हाला विश्वास आहे. खासदारकीची निवडणूक आता लागलेलीच आहेत. एकमेव तुम्ही असे आमदार आहात की ते तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत यांच्या मागणे आहात. काय एकंदरीत कितीचं मताधिक्य द्याल, काय सांगाल येतं? खरं म्हणजे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझी सहकारी वैद्य नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी आहे आणि दोन्ही ठिकाणी 2 जिल्ह्यामध्ये असे जबरदस्त मताधिक्य देणारे उमेदवार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 60 ते 65% मताधिक्य माझ्या मतदारसंघामध्ये मी देईन हा मला विश्वास आहे. तर एकीकडे रात्रीच सांगितलं जातं की मी उमेदवारी मागे घेतोय म्हणून, शिंदेचा त्रास होतोय म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी मला शक्तीदर्शन केलं जातं. काय सांगाल? आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधले सर्वांचे तुमचे
आवडते नेते किरणप्रिया सामंत निश्चितपणे निवडणुकीला इच्छुक आहेत आणि त्यांच्या बंधूंनी इथे विश्वास व्यक्त केलेला आहे की या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला उमेदवारी मिळणार आणि निश्चितपणे त्याला शुभेच्छा.